नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा. बंधू भगिनींनो, आजचा विषय प्रत्येक भक्तासाठी, प्रत्येक आध्यात्मिक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुळात असं आहे की हे असे विषय कोणी हाताळत नाहीये. सनातन सत्य यूट्यूब चॅनल असा एक चॅनल आहे जिथं सत्य हाताळलं जातं, तुमचे खरे प्रॉब्लेम हाताळले जातात. तर काय विषय आहे? पाळणूक. पाळणूक हा शब्द कोणत्याही आध्यात्मिक व्यक्तीला परिचित नाही असं होऊ शकत नाही. सर्वांना हा शब्द परिचित आहे. पाळणूक म्हणजे काय? शिवता शिवत. आमच्या ग्रामीण भागामध्ये याला म्हणलं जातं शिवता शिवत. म्हणजे समजा एखाद्यानं गुरुदीक्षा घेतलेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये संचार आहे, कोणी गादी चालवतंय किंवा कोणी स्वतःला भक्त समजतंय किंवा तो भक्त आहे. अशा वेळेला या व्यक्तींना सांगण्यात येतं की तुम्हाला पाळणूक करावी लागेल. आता पाळणूक म्हणजे काय? जी रजस्वाल स्त्री आहे, म्हणजे जिला मासिक धर्म पिरियड आलेला आहे, अशा स्त्रीचा स्पर्श नाही झाला पाहिजे. तिच्या हातचं, तिनं जे जे काही अन्न बनवलं असेल किंवा पाणी तिच्या हातचं प्यायचं नाही, अन्न खायचं नाही, तिचा स्पर्श करून घ्यायचं नाही. बाळंतीण स्त्री असेल त्या घरात सुद्धा असंच करायचंय, अन्न पाणी स्पर्श सांभाळायचं आहे. मृत व्यक्ती असेल त्या सुतकाच्या घरातील सुद्धा अन्न खायचं नाही, स्पर्श नाही, पाणी वगैरे नाही, वगैरे वगैरे. आता या गोष्टी अध्यात्मामध्ये सांगितले जातात, किंबहुना या गोष्टी मी देखील सांगतो की याची पाळणूक करा. पण माझ्या डोळ्यासमोर अशी काही उदाहरणं आली जी अत्यंत भयंकर उदाहरणं होती आणि मला असं कुठतरी वाटायला लागलं की अध्यात्म राहिलं बाजूला आणि विषय भलतीकडेच चाललाय. म्हणजे हा केवळ माझा विषय नाहीये. माझे शिष्य असतील किंवा दुसऱ्या गुरूंचे शिष्य असतील किंवा अध्यात्मातील लोक असतील, सर्वांच्या विषयी मी बोलतोय. तर हे लोक इतकी महाप्रचंड पाळणूक करायला लागले, जसं की घरामध्ये जर एखाद्या लेडीजला पिरियड आला तर मग अशा आध्यात्मिक लोकांची चिडचिड निर्माण होते. तू इथं कशाला आलीस, तिथं का बसलीस, तुझी हवा तुझं वारं सुद्धा माझ्या अंगा आलं नाही पाहिजे, तुझी सावली माझ्या अंगावर पडली नाही पाहिजे. मग चालू होतो एक असा प्रवास जो तुम्हाला एका भयंकर आजाराकडे घेऊन जात असतो. याच्याविषयी मी पूर्ण चर्चा करणार आहे की वारंवार मग आंघोळ करणं, वारंवार कपडे बदलणं, अंगावरती वारंवार गोमूत्र शिंपडून घेणं. अरे चल बाजूला, मला स्पर्श करू नको, हे बाजूला चल, हे बाजूला चल, हे मला चालत नाही, ते मला चालत नाही. आणि हे प्रमाण इतकं महाप्रचंड प्रमाणात वाढत जातं की ती व्यक्ती चिडचिडी होत असते किंवा त्या व्यक्तीचा घरातील लोकांना महाप्रचंड त्रास व्हायला चालू होतो. महाप्रचंड. माझ्याकडे एक मुलगी आली होती, तरुण होती, आणि ते म्हणली, बाबा असं काहीतरी देवाला प्रार्थना करा की माझा पिरियड बंद झाला पाहिजे. मी म्हणलं, अगं काय वेळ आहेस का? हे निसर्गानं दिलेलं वरदान आहे आणि तुझं अजून लग्नही झालेलं नाही, मग या अशा अपेक्षा का करतेस? तर ती म्हणाली, आमची आजी आणि माझी आई मला पिरियड झाल्यानंतर इतका त्रास देतात की अक्षरशः मला जेलमध्ये टाकल्यासारखं करतात. एका जागेवर बसून सगळं खायचं प्यायचं, फिरायचं नाही, काय करायचं नाही, आणि मला याचा कंटाळा आलाय. माझा एक शिष्य आहे करमाळ्याचा, तो दत्तगुरूंची भक्ती करतो. आणि ती भक्ती म्हणजे अशी आहे की सोहळे, स्वच्छ कपडे, आंघोळ, कोणालाही त्याच्या मंदिरात एंट्री नाही, त्यांना आंघोळ करूनच मंदिरात यायचं. भक्तांना कंपल्सरी आंघोळ करूनच या, डबल करून या. आणि तो माझ्या इथं आला होता, माझ्याकडून गुरुदीक्षा घेतली. त्यानं मला म्हणला, बाबा मला एक तुमचं पटलं नाही, तुमचे जे भक्त येतात ते बिन आंघोळ करता डायरेक्ट आत येतात, हे योग्य नाहीये. म्हणजे अशा काही पाळणुकीचे काही प्रकार आहेत.
आणि हे असं काय डेंजर होऊन जातं की काहीतरी मला कुठून तरी अपवित्र स्पर्श झालेला आहे, तो माझ्या माळेला स्पर्श होतोय. माळ म्हणजे आपण ही जी गळ्यात अशी वापरतो ना रुद्राक्षांची वगैरे, त्या माळेला काहीतरी स्पर्श झालाय, कपड्याला स्पर्श झालाय, देवाच्या मूर्तीला स्पर्श झालाय, देवाच्या पवित्र वस्तूंना स्पर्श झालाय, ही शंका वारंवार डोक्यामध्ये यायला चालू होतं. काहीतरी झालंय. मग वारंवार चालू होतं, आंघोळ करणं, स्वच्छ धुणं, त्याच्यावरती गोमूत्र मारणं, तरी देखील मनातून नाही जात की आता त्याला स्पर्श झालाय म्हणजे आता देवाचा कोप होईल, आता तो ताईत वगैरे ज्या काही वस्तू असतील, ती माळ वगैरे, आता त्यातील सगळी शक्ती निघून जाईल. असे एक ना दोन अनेक प्रकार डोक्यामध्ये येतात. आणि मग हळूहळू एक असा प्रवास चालू होतो एका भयंकर आजाराकडं, ज्याला ओसीडी असं म्हटलं जातं. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं या आजाराचं नाव आहे. आणि ह्या आजारामध्ये तो पेशंट एकच कृती वारंवार करतो, सारखं हात धुणं, हाताला काहीतरी माझ्या घाण लागलेले, स्वच्छ झालेलीच नाहीत, मग सारखे हात धुणं, सारखेच कपडे बदलणं, कपडे अपवित्र झालेत, किंवा सारखीच आंघोळ करणं, किंवा एखादी कृती वारंवार. जास्त करून ओसीडी मध्ये हे प्रकार ज्यादा होतात. आता जे अति कडक पाळणूक करतात, मग खरोखर ते अति कडक पाळणूक का करतात? त्यांच्या इच्छेनुसार करतात का त्यांना ओसीडी झालाय? हा पण एक विषय आहे ना. अतिशय भयंकर प्रकारे करतात. म्हणजे अक्षरशः काही काही पतिदेव असे आहेत ज्यांना सर्व्हिसला जायचं आहे, 10x10ची खोली आहे, पत्नी घरात आहे आणि पत्नीला पिरियड आलाय. पत्नीला पिरियड आल्यानंतर पती महाशय 5 ते 6 दिवस कामावरती सुट्टी टाकतात. वाटेल ते हो दे, माझं काम गेलं तरी चालेल, परंतु स्वयंपाक मी माझ्या हातानंच करेन, सगळं मी हातानंच करेन, पत्नीनं जागेवर हलायचं नाही, वगैरे वगैरे. तर एक नक्कीच आहे की या आजाराकडे आपण जात असतो. दुसरा एक प्रकार असा आहे की आजाराकडे जरी नाही गेलो तरी भक्तीवरचं मन उडतं. नाही, कुठंतरी देव नाराज झालाय, अपवित्र झाले, घराचं वातावरण बघितलंय, देवाची शक्ती निघून गेलेली आहे, देव अपवित्र झालेला आहे, देवाचा कोप झालेला आहे, हे विचार डोक्यामध्ये यायला लागतात. जपाला बसलं तरी पण हे विचार डोक्यात यायला लागतात, ध्यानाला बसलं तरी पण हे विचार डोक्यात यायला लागतात, पूजा करतोय तरी पण डोक्यात हेच विचार. म्हणजे जो भक्तीचा मूळ उद्देश आहे तो राहिला बाजूला, आणि हे वेगवेगळे विचार अशा व्यक्तीच्या डोक्यामध्ये यायला चालू होतं. एकंदरच ही अशी एक भयंकर अवस्था आहे. या सर्वांना मी सांगतोय, पाळणूक किती करायचे? जिथपर्यंत मला शक्य होतंय आणि त्या पाळणुकीचा मला त्रास होत नाही किंवा माझ्यामुळे इतरांना त्रास होत नाही, इथपर्यंतच ती पाळणूक पाळायची आहे. याच्या व्यतिरिक्त तो एक आजारच होतोय मग. कारण याचे भयंकर प्रकार आहेत. मी तुम्हाला आत्ता एक सांगतो. 2 शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल काय लोक, की मला व्याख्या सांगायची आहे. एक आहे की पवित्र असणं आणि दुसरं आहे स्वच्छ असणं. स्वच्छ असणं आणि पवित्र असणं ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जी वस्तू स्वच्छ आहे ती पवित्र असेलच अशी नाही, आणि जी वस्तू पवित्र आहे ती स्वच्छ असेलच असं नाही. आता तुमच्या डोक्याचं याचा अर्थ सांगतो. समजा समजा धरून चला की हे नाथांचं कड आहे, हे मी स्वच्छ धुतले, गोमूत्रानं धुतले, गंगाजलन धुतले, याच्यापेक्षा अगदी डेटॉलनं पण धुतले, हे स्वच्छ आहे. पण हे पवित्र असेल का? पवित्र म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या वेव्स, व्हायब्रेशन्स, दैवी शक्ती असतील का? आता ठीक आहे, तुम्ही म्हणाला बाबा तुमचं कड आहे म्हणून असेल, पण धरून चालाय तुमचं कड आहे, मग नाही त्यात. पण स्वच्छ आहे, पण पवित्र नाही. पण कदाचित ही वस्तू मच्छिंद्रनाथांच्या हातातलं कड आहे स्वतःच, आणि ते चिखलामध्ये, सेनामध्ये, घाणीमध्ये पडलंय, म्हणजे हे अस्वच्छ आहे, तरी देखील हे पवित्र आहे. आता आता प्रश्न आला इकडं,
तुम्ही एवढ्या आंघोळी करताय, एवढं सगळं शरीर पुसताय, धुताय, डेटॉल पण मारताय, गंगाजल मारताय, गोमूत्र मारताय, तुम्ही पवित्र झाला का? इम्पॉसिबल. असं समजा धरून चाललं की एखाद्या व्यक्तीने एका वेळेला 10 आंघोळी केल्या, एकदम स्वच्छ, सगळे सांबर संपवले, नवीन कपडे घातले, गोमूत्र मारून तो बसला, तरी त्याचं शरीर पवित्र होऊ शकतं का? तर नाहीये. कारण आंघोळ वरून केली, डोळ्यामध्ये घाण आहे, नाकामध्ये शेंबूड आहे, दातामध्ये घाण आहे, कानामध्ये मळ आहे, पोटामध्ये टॉयलेट आणि मूत्र आहे, वीर्य आहे, रज आहे, रक्त आहे, हाडं आहेत, मांस आहेत. तुम्ही कसे पवित्र होऊ शकता? आपल्या हातामध्ये काय आहे? आपल्याला स्वच्छ राहायचंय. मग स्वच्छ राहण्यासाठी एकदा अंघोळ करणं, हातपाय धुणं हे ठीक आहे. परंतु ते वारंवार करणं म्हणजे तुम्हाला आजार झालाय किंवा काहीतरी मानसिक विकार आहे. तुम्ही पवित्र विचारानं होऊ शकता, तुम्ही पवित्र मनानं होऊ शकता, शरीरानं पवित्र होऊ शकत नाही. अनेक ब्रह्मज्ञानी साधू संत असे आम्ही पाहिलेत, मी पाहिलेत माझ्या गुरूंच्याकडे असताना, जे महिना महिना आंघोळ करत नव्हते. आंघोळच केलेली नाही त्यांनी महिना महिना, तरी पवित्र आहेत, ईश्वराचा साक्षात्कार केलेले आहेत. आता संत रविदासांनी चांबड्याच्या पाण्यातून गंगेला प्रकट केली होती. मन चंगा तो कटुते मी गंगा. मन चंगा, चंगा पवित्र, स्वच्छ, सुंदर. मनच पवित्र होऊ शकतं. मग मला वाटतं तुकाराम महाराजांनी म्हणलं असेल किंवा एकनाथ, एवढं मला तो अभ्यास नाहीये, पण त्यांचं असं काहीतरी वाक्य आहे ना, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, किंवा नाही निर्मळ मन काय करेल साबण, असं काहीतरी म्हण आहे. काय करेल साबण? साबण काही करू शकत नाही. त्यामुळं ईश्वराच्या भक्तीचा विषय राहतोय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पवित्र अपवित्र, स्वच्छ अस्वच्छ. आहो, मला सांगा, एखादी आई असेल, तिचं मुलगा संडासमध्ये भरलेलं आहे, नाकातून शेंबूड येते, डोळ्यातून लिचड येत आहेत, सगळी घाणेरडं झालेलं आहे आणि ते ओरडत येते आई आई, तर आई त्याला पटकन उचलते आणि घेते. संपलं. ईश्वर आईंची आई आहे, पवित्र अपवित्रच्या पलीकडे. मनातून हृदयातून खरी भक्ती केली तर त्याच्यापर्यंत पोहोचेल. तुमचं शरीर पवित्र होणार नाहीये, तुमचं मन पवित्र होईल, तुमचं आचरण पवित्र असायला हवंय, तुमचं कर्म पवित्र असायला हवंय, तर ईश्वर तुमच्यावर प्रसन्न होतो. पाणूक करायचे आहे. आता इथं माहिती आहे आपल्याला वास असेल, ठीक आहे, परंतु नाकापेक्षा मोती जड होणं हे चुकीचं आहे. शेवटी मग मी तर म्हणतो पिरियड ही सर्वात, स्त्रीला येणार पिरियड ही सर्वात पवित्र गोष्ट आहे. म्हणून तर मुलं होतात, म्हणून तर मनुष्य जात निर्माण होते. खरं पाहिलं तर ऋषीमुनींचा उद्देशच तो आहे की तिला 5-6 दिवस विश्रांती मिळावी, म्हणून त्यांनी देव हा शब्द टाकून ते झालेलं आहे. पण ठीक आहे, तर झालंय ते झालंय. समजा तुम्ही की बाबा नाही स्पर्श झाला पाहिजे, पण इतकं कडक पाळायचं की जिला पिरियड येतोय तिला असं वाटावं की मला माझा पिरियडच जाऊ दे. इथं स्पर्श झाला तिथं पहिल्यांदा आजपासून डोक्यातनं काढून टाका. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मला कुठं तरी अपवित्र झाल्यासारखं वाटतंय, तर तर तुम्हाला पवित्र ताबडतोब न आंघोळ करता, न हातपाय धुता पवित्र होण्याचा उपाय सांगतो. तुम्हाला वाटतं की आंघोळ करून पण काहीतरी गडबड झालेली आहे, कुठं तरी काहीतरी स्पर्श झालेला आहे, काहीतरी मूर्ख माणसाचे आहेत, मी डोळ्यानं पाहिलेत, की त्यांना असं वाटतं की माझ्याकडे काहीतरी अतिंद्रिय दैवी शक्ती आहे. मग ते जातात एखाद्या ठिकाणी, त्यांना त्यांच्या घरात काय झालंय त्यांना माहित नसतं, पिरियड झालंय सुद्धा काय काहीच माहित नसतं. मग चहा वगैरे पितात आणि त्यांना त्रास व्हायला चालू होतो आणि ते म्हणतात नाही नाही या घरामध्ये पिरियड झालंय कोणाला तरी. आपण कोणालाच पिरियड झालेला नसतो, त्या घरात काहीच अपवित्र किंवा अस्वच्छ झालेलं नसतं, पण याची मेंटॅलिटी, याला शंका येते काहीतरी झालंय, हे वेडपटपणाचं लक्षण आहे. तर तुम्हाला असं जर वाटत असेल काहीतरी अपवित्र झाले, तुम्ही स्वच्छ असताना देखील, तर काहीच करू नका. तुम्हाला गुरुमंत्र दिला असेल, गुरुमंत्र म्हणा, हर हर गंगे हा शब्द वापरू शकता, किंवा नारायण 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 हा शब्द वापरू शकता. म्हणजे सर्वात पवित्र काय आहे हो? ईश्वराचं नाव. आता प्रकाश येईल तिथं अंधार राहील का? नाही राहणार. मग ईश्वराचं नामस्मरण केलं तर काय राहील का? तर नाही राहणार. तर त्यामुळं आजपासून
अति पावणूक करण्याच्या नादाला लागू नका, वेड व्हाल, भक्तीपासून दूर जाल. हे करू नका. जेवढं करता येईल तेवढंच करा. ज्यादा डोक्याला ताण घेऊ नका. आणि ज्या वेळेला असं वाटेल त्यावेळेला ईश्वराचं पवित्र नाव घ्या. त्याच्या इतकं पवित्र काहीच नाहीये. तसेच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचंच आहे. दुसऱ्यांना सुद्धा ते पाठवायचं आहे, शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि ऑगस्टमध्ये आपलं दिव्य शिवशक्ती साधना शिबिर होणार आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती संपर्क साधायचा आहे. जय आदिशक्ती.